नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण गावाला आहे. आपण आज बनवणार आहे चिकनचे कुठेतरी मेन्यू करणार आहे. कुठला मेन्यू करू दादा? चिकन तंदुरी. चिकन तंदुरी करण्यासाठी आम्ही इथे बोनलेस आणले आहे आणि आईला देणार आहे आपण रस्सा किंवा सुकं काय ते करायला. तर आई तयारी करून ठेवते सगळी. आपल्याकडे संध्याकाळी आपल्याकडे देवपान आहे आपल्या घराचं देवपान आहे. त्यासाठी आम्ही गावठी कोंबडे ते कापायचे आपल्याला रोज. ते पण दाखवतो तुम्हाला. कुठे होते काय ते आतमध्ये आपण जावं ते गावठी कोंबडे बघू. सो इथे गावठी कोंबडा आतमध्ये याच्या नाही पाळायचा. काच कापतो मस्त की देव पण हा खडे. आपल्यासोबत आज वैभव पण असणार आहे. आपलं बारीक करून झालं त्याचं चिकन. हे आता आम्ही सुक्यासाठी जे घेतले ते हे आता आपण सुकं पण आपण बारीक करूया. काळीच बघा कोंबडीचा काळीच लिव्हर. गावाकडचा निसर्ग तुम्ही बघा जाऊन त्या साईडला. गाव निसर्ग दाखवते. आपल्या काय कोकणात सगळीकडे हिरवळच असतं नुसती. पण आता जात होतो खाली आम्हाला ते केळीचं पूर्ण झाड ते पडलंय. काय काकाचा पडलाय सर केळीचा बॉन्ड. बॉन्ड असा बघ. आपल्याला ह्याची आपण भाजी करतो. ये गे घेऊन येऊ. हे गे केळीचा बॉन्ड. मांजर बघ कशी पळाली. बघा इथून दिसत का बाबा दिसत हिरवळच दिसतात. या तिथून सगळे डोंगर दिसत आहे. धुका पडले तिसं. आपल्या घर आपण नवीन बांधल्यात आहे. अजून भरपूर काम बाकी आहे घराचं. हळूहळू ते पण करून टाकू. हा आपला आंबा आहे. बाकी आपण लावले अशी नारळाची झाडे ते. तर आपण आधी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. पूर्णच टाकूया, सगळंच टाकूया. अजून 2 अंडी टाकूया. पूर्ण अंडा त्याच्यामध्ये आता लिंबू आहे पिळूया.
गावठी लिंबू आहे. त्यामध्ये ह्याच्यामध्ये पीठ टाकतोय, सगळं रेडीमेडच आहे. मसाला बिसाला सगळं ह्याच्यामध्ये मिक्स असतो. पीठ टाकूया आपण. मिक्स सगळं करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे. हे सगळं पहिलं सगळं मिक्स करूया, नंतर मग आपण टाकायचे मीठ. आणि हे आपल्याला संध्याकाळी आपल्याला करायचे. दोन आपले भाऊ आपले येणार आहे, त्यांच्यासोबत आपले करायचे संध्याकाळी. तर आता आपण सगळं मिक्स करूया आणि ठेवून देऊया. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. याच्यामध्ये आपण मीठ जर टाकूया जरासं. आणि पिठामध्ये सगळं मिक्स असतं, पण आपण थोडंसं मीठ टाकूया आणि आता सगळं मिक्स करूया. आपण आता देवपान केलेलं आपलं. हे कोंबडा आहे, रेकॉर्डिंग कर. त्याच्यात जसं की भातड्या गाडीचे त्याच्यासोबत भाऊजी आलेत आज, तुमच्या सुधीरादा आलाय. त्याला गरम पाण्याला टाकून त्याची भातड्या काढतात आता. आणि हे बाबा मऊ खात आहे. सगळ्याची पंख वगैरे सगळे काढून त्याला साफ करून मग त्याला कापायचे. सगळ्याला पंख वगैरे काढून घेतो त्याची. बाकी तुम्हाला कापताना व्हिडिओ दाखवतो परत. आता घरी हाताला घे घे बाबू जाताला रे. 1 किलो पडा नाही 1 किलो. नाही आता उशीर लावतो. मागा सांगला असेल तर मी लगेच घेऊन येणार. आता गरम कधी होतेली लगेच गरम होता. अरे काय त्या कानात याची काय नवीन राहतो ना, आपण कुठं बघत राहायचा. हो बघ त्या बंटीच बघ काय घेऊन. आता मुंबईत गेलो की सगळ्यांना दाखवतो तिकडे जाऊन. पर्यंत काळी आजच्या ठेवा. मग त्याचा थोडासा काळी जरी भात तिथे बाजू ठेवून ती बाटली ऐकलं पडला काय व्हायचं बघा पडला म्हणजे नाही बोलली. आता इच्छा नाही बघा आपली लाईट तर सांगायचं नाही का. ती जर्मनची बाटली होती. ती हाडू जर्मनची बाटली घेऊन ये आम्ही. लाईट नाही आम्हाला काय फोटो काढता गो तू फिर चालू आहे. हो 8 वाजता ज्ञानेश्वर माऊली बघायचं आहे. 8 वाजले ना. तरी पण तिथं कागद बनवलं त्याचा मीठ मारला थोडं पण त्याच्याकडे येतं त्याला प्लास्टिक कागदच होतं काढून आता पण लो मारा.
तो लोटे मोठी होईल कसं वाटतं ना तर पाटल्यावर कसं वाटतं अरे लोटे कसं बरं वाटतं आता पण गेले बाबा येवा मम्मी पप्पा एक दिवस ह्या करू नको हा बघायचं नागपटन कधी या नागपटली कधी पाहिजे आधी यायचा राहिला बघा तुला म्हणून कसले पाठ आणले बघा ते कसलं आणले हे भांड्या हे असे टाइम लागणार रे. मित्रांनो आपलं आता सगळं झालं. आपण आता फ्राय करतोय मस्त की चिकन. सगळीकडे धूर धूर झालाय. आणि जी आम्ही ग्रेव्ही केली होती म्हणजे त्या चिकनला सगळं लावलं ते झालं गोडूस. त्याच्यामध्ये आता मिरची पण टाकतो मी थोडी आणि आधी मसाला पण टाकला आता. बोल मध्ये पहिला मी शीगवरती करत होतो पण शीगवरती काय झालं नाही. शीग शीग म्हणजे काय ऐकूया आता काय नाही पण त्या शीगवरती काही नीट होत नव्हतं. आता मी डायरेक्ट आम्ही जुन्या पद्धतीमध्ये कौलावरती करतोय. हो तुझे या कौला नळे नळे माहिती आहेत ना. नळे हा मस्त एक नळे कोणते होते तू जागा हाडूया असं एक असा मोठं म्हणजे असं तो नळ नाही तो कोण आणि नका तो